मंडळी, अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे शेतातील पिकांचे अतोनात नुकसान झालं। या नुकसानीची भरपाई 50,000 रुपये हेक्टरी मिळावी यासाठी बळीराजा शासनाच्या मदतीकडे डोळे लावून बसलाय। ही मदत कधी येईल याची कल्पना नाही, पण या स्थितीमध्ये शेतकऱ्यांना दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांची आठवण आल्याशिवाय राहत नाही। कारण देशमुख यांनी मुख्यमंत्री असताना याच काळात शेतकऱ्यांचे शेतातील पीक पूर्णपणे उद्ध्वस्त झाली होती, त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला होता। पण तेव्हा विलासराव देशमुख अमेरिकेत असतानाही कॅबिनेटची परवानगी न घेता शेतकऱ्यांना मदत जाहीर केली होती। पण तो काय किस्सा आहे ते आधी वेद.com ला फॉलो करा। महाराष्ट्राच्या राजकारणात विलासराव देशमुख हे एक वेगळंच रसायन होतं। सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातून विलासराव देशमुख महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले। 2007 ते 2007च्या काळात चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसमोर मोठं संकट उभं राहिलं होतं। त्यावेळेस सोयाबीन या पिकावर उंटअळी आणि लष्करी अळीने थैमान घातले होते। कीड नियंत्रणासाठी औषध फवारून देखील शेतकऱ्यांना प्रादुर्भाव रोखण्यात अपयश आल्यानं या अळीच्या प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांचे सोयाबीनचे उभे पीक पूर्णपणे उद्ध्वस्त झाले होते। त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला होता। एका रात्रीतून शेकडो हेक्टर उभे पीक या अळीने नष्ट केले होते। पानांची चाळणी करून शेंगाई गळून पडल्या होत्या। त्यामुळे चंद्रपूरमध्ये हाहाकार उडाला होता। शेतकरी रस्त्यावर उतरून आंदोलन करत होता। पण त्याच काळात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख अमेरिकेच्या दौऱ्यावर होते। ही बातमी त्यांच्यापर्यंत पोहोचली की चंद्रपूरमध्ये लष्करी अळीने थैमान घातले आहे। त्यांनी लगेच त्यावेळचे कृषी मंत्री बाळासाहेब थोरात यांना फोन करून तुम्ही बाकीचे सर्व कामं बाजूला ठेवून चंद्रपूरमध्ये जा, तिथे सोयाबीन या पिकावर लष्करी अळीने थैमान घालून शेकडो हेक्टर उभे पीक नष्ट केले आहे, त्याची पाहणी करा आणि मला लगेच कळवा। बाळासाहेब थोरात यांनी त्या दिवशी तिथे जाऊन सोयाबीन पिकाची पाहणी केली। त्याच वेळी शेतकऱ्यांनी थोरातांना सांगितलं, साहेब तुम्हीच आम्हाला या संकटातून वाचवू शकता। थोरातांनी लगेच तिथून विलासराव देशमुख यांना फोन केला। विलासराव सोयाबीन पिकाची पाहणी केली। पीक पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहे, पण शेतकरी 4,000 रुपये हेक्टरी मदत मागत आहे। तेव्हा विलासराव देशमुख यांनी लगेच 4,000 हेक्टरी मदत जाहीर करा असं फोनवर सांगितलं। तेव्हा बाळासाहेब थोरात यांनी विलासरावांना पुन्हा प्रश्न केला, विलासराव कॅबिनेटची परवानगी घ्यावी लागेल। पण विलासराव देशमुख तेव्हा म्हटले, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री मी आहे बाळासाहेब, मी जो निर्णय घेतोय तो आपल्याच मायबाप शेतकऱ्यांसाठी घेतोय, घोषित करून टाका ही 4,000 हेक्टरी मदत। पण मंडळी, 4,000 रुपये शेतकरी मागतोय आणि देऊन टाका म्हणायचे हे धाडस सोपे नव्हते। कारण त्या काळी 200 ते 500 कोटी रुपयांचा विषय होता। पण माझ्या शेतकऱ्यांकरिता माझी काही करण्याची तयारी आहे, ही भावना विलासराव देशमुख यांच्या त्या निर्णयामध्ये होती। ही मदत फक्त चंद्रपूरलाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राला भेटली होती। हे होते विलासराव देशमुख। असा मुख्यमंत्री पुन्हा महाराष्ट्राला लाभणे नाही। मंडळी, तुम्हाला काय वाटतं, महाराष्ट्रात असा मुख्यमंत्री आहे का? हे कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी वेद.com ला सबस्क्राईब करा।